या 4 षटकांच्या लढतीत कोण विजय होते पाहायचे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज सचिन. चला पहिल्या चेंडूवर चेंडू टोलावण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने. पहिल्या रांगेत कोणी बसू नका. पाहुण्यांसाठी पहिली रांग आहे. पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. क्या बात. आता मात्र राजेश खन्ना शैलीमध्ये होता. चांगला फटका सीमारेषेच्या दिशेने जातोय. अजयच्या बॅट मधून निघालेला या स्पर्धेतील चौथा चौकार. कारण याच खेळाडूने या अगोदर 3 चौकार पहिल्या मॅच मध्ये मारले होते. आता मात्र अजयच्या बॅट मधून निघाला चौकार. चांगला फटका या ठिकाणी खेळला जातोय अजय करून. अजय इंगळे साई सिद्धी संघासाठी देखील हा खेळाडू खेळलाय आणि चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात लावण्याचा प्रयत्न. थोडासा विलंब झाला. लगेचच तत्परतेने चेंडू टाकणं गरजेचं होतं परंतु ते झालं नाही. त्याचे नाराज असतील त्यांच्यावर असतील. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावांवर. चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु तत्परतेने धाव देखील घेण्याचा प्रयत्न झाला होता आझम कुरेशीचा परंतु माघारी पाठवलंय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. आझमचा एक अप्रतिम फटका परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. एका धावेने धावपाला पुढे जाईल मुसाबाई. लिजेंड मुसाबाई मी म्हणेल कारण ज्या गोलंदाजाने कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेट जगताला मोहिनी घातली आपल्या फिरकी अस्त्राने ते द ग्रेट मुसा. गोलंदाजी मार्कवर. आजच्या मध्ये चर्चा होणार नाहीये बॅट्समनची देखील. चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न. धावपाची संधी. आपल्या क्षेत्रात सुखरूपणे पोहोचत आहेत. गेली कित्येक वर्ष मुसा यांना मी खेळताना पाहतोय. गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली आहे आणि टॅप पाहायला मिळतोय. चौकार. अजय इंगळे. धावसंख्या 1 ने पुढे जाते तर अजय इंगळे मात्र आक्रमक झाले. काहीच धडपण जाणवतं या दोन्ही फलंदाजाची फलंदाजी पाहून. कुठेतरी किरण चॅलेंजर संघाचे क्षेत्ररक्षक थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळत आहेत परंतु चांगली फलंदाजी अजय इंगळेने या अगोदरच्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये करतोय. अजय दिवसभर खेळण्याचा प्रयत्न. मुसा आपली जादू त्या ठिकाणी दाखवत असताना धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावांवर. दुसरं षटक सुरू असताना व्हाईट बॉल.
24 धावा धावफलकावर आहेत. अरे आगे खड़ा है यार, अरे आगे घ्या लो, नहीं खड़ा है सलीम मलिक यार, ना आगे खड़ा है पीछे नहीं. अरे लागे पकड. चौकाराने मात्र धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर वैभव कदम. वैभव शिंदे हा तो खेळाडू आहे ज्याने पावसाळी क्रिकेट स्पर्धा या वर्षीची मात्र गाजवली होती. विली पार्ले या ठिकाणी झाली होती. घाटकोपरच्या संघातून खेळला होता. 23 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर वैभव शिंदे थोड़ा पीछे ले जाओ, चल आगे. चेंडू ठरतोय ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल घोषित केला जाईल. खेळण्याचा प्रयत्न अजय बाद होतोय परंतु अजयने चांगली फलंदाजी केली आहे. मधून पाहायला मिळाले फलंदाजीसाठी आदर्श. धावसंख्या झाली होती 24 धावा. तिसरं षटक वैभवचं सुरू असताना मुंबई वॉरियर्स टीम सज्ज राहायचंय. चेंडूला डोलवण्याचा प्रयत्न होतो ऑनसाईडच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 25. खोलवर टप्प्याचा चेंडू आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळलाय तो आझमने. धावसंख्या पुन्हा 1 पुढे जाते. वेगवान चेंडू होता परंतु त्याही चेंडूवर धाव करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आझमचा. धावसंख्या 1 पुढे गेली 26. वैभव शिंदेने मात्र थोडीशी धावसंख्या थांबवली आहे जी पहिल्या 2 षटकात पुढे निघाली होती. पुन्हा एक चांगला फटका आदर्शच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. आणि पहा सनी दाखवतात कशा प्रकारे कुठून चूक झाली. हा अशी झाली. ठीक आहे चौकार. धावसंख्या 31. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला जातोय. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला अजय, त्यानंतर आझम, त्यानंतर आदर्श. हे तीनही खेळाडू मात्र आपल्या संघासाठी जमेची बाजू चांगली धावसंख्या जमवत आहेत. गावदेवी संघासाठी दुसऱ्या बाजूला किरण चॅलेंजर, वैभव शिंदे. या चेंडूला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. आपल्या क्षेत्रात सुखरूपपणे आझम. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाईल. 33 धावांवर धावफलक जातोय. षटक क्रमांक 3 संपताय. तर प्रेक्षकांची गर्दी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पवार साहेब प्रीमियर लीगला चेंडू शिवमचा खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता. बॅट फुटला जाऊन पॉईंटच्या शिवम. शिवमच्या या चेंडूला मात्र आझमने एक नेत्रदीपक फटका कव्हरच्या दिशेने टोलावला जातोय. 4 धावाधिक लक्षवेधी खेळाडू हे दादर या ठिकाणी पुरस्कार मिळालाय आझमला. चेंडू पुन्हा एकदा धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या जाऊन बोलते 38. आझमने मात्र या मॅच डावामध्ये खूप चांगली कामगिरी. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न बॅटचीकडे घेतली जाते. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. आदर्श बचावला. 40 धावा. सर्वाधिक धावा या स्पर्धेतील करण्याचा मान जातोय तो गावदेवी संघाला. 4 ओव्हर संघाच्या नावावर 39 तो विक्रम मोडलाय. 40 धावा जात आहेत गावदेवी संघाच्या नावे. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलतोय या ठिकाणी आझम. एक आगळा वेगळा फटका नेत्रदीपक फलंदाजी आझम. 41. पुढे सरसावत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. नो बॉल पंच या ठिकाणी होत. आउट आहे.
टाक ना हे बॉल पहिले आणि धावसंख्या त्याला बाहेर टाकतोय 43 झाली. 44 धावांची आवश्यकता विजयासाठी. एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे या ठिकाणी. 44 धावांची आवश्यकता विजयासाठी असताना चला बॅट्समन चला आदर्श ते गोलंदाजी मार्कवर. आदर्श पांडे गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीसाठी पाहायला मिळतील आसिफ. ज्या आसिफने मात्र कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून आपण पाहिलंय. आमदार चषक जी स्पर्धा झाली होती माणिकलाल मैदानामध्ये, त्याही स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान घेतला होता याच आसिफने. आणि गेली कित्येक वर्ष खेळतायत आसिफ. कलात्मक फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहते त्यांच्याकडून. तर गोलंदाजीसाठी आदर्श. पहिला चेंडू आदर्शाचा शरीराचा वेध घेतोय तो आसिफ यांच्या. एक धाव लेगबायच्या स्वरूपात कळवली जाते. पंच सनी जगताप सरांग पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. वैभव शिंदे फलंदाजीसाठी सज्ज होतील. तर क्रिकेटच्या माध्यमातून मनोरंजन देखील करण्याचा प्रयत्न सनी जगताप यांचा राहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने अप्रतिम फटका खेळला जातोय सीमा रेषा पार. वैभव शिंदे ब्रँडेड फटका. छोट्या चालीचा खेळाडू आहे परंतु मुंबईभर दबदबा आहे या कातोडी पड्याच्या खेळाडूचा वैभव शिंदे. आणि लक्ष जरूर मोठं आहे परंतु मोठं लक्ष देखील पार होऊ शकतं हे मात्र वैभव. आणि त्याच पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न वैभव शिंदेचा. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. पॉईंटच्या दिशेने चेंडू ठरवण्याचा प्रयत्न होतो. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 7 धावांवर धावसंख्या जाते. 44 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक सुरू आहे आदर्शचं. आदर्श पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक डिक्लेअर गोषंके क्षेत्रात चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पुढे जाते. 8 धावांवर धावसंख्या जाते. 44 धावांची लक्ष्य समोर असताना आदर्श पांडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उद्या आणि परवा 2 दिवस जर पाहिलं तर या ठिकाणी भटवाडी विभागातील 16 संघ आणि त्यांना त्यांच्या लीग मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतील. खेळण्याचा प्रयत्न आसिफ यांचा. आपल्या क्षेत्रात सुखरूप पोहोचत आहेत. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि त्याचा फायदा आसिफ यांना होतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 9 धावांवर पहिल्या षटक. संजय आहेत त्याला नाव माहिती नाही. नवीन या मॅचला ऍड झालाय का त्याची. संजय वाघ. चला मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा. सनी जगताप सरांचा इशारा येतोय पॉवर प्लेचा. म्हणजे पॉवर प्ले कुणासाठी असतो तर गोलंदाजासाठी या ठिकाणी पॉवर प्ले. गोलंदाजाच्या सपोर्टिंगसाठी कारण त्याला सर्वच्या सर्व खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा आहे. आसिफ फलंदाजीसाठी. या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आसिफ यांच्या माध्यमातून बाद होतील. नहीं रहती कितना नाम क्या माइकल सतीश.
धावसंख्या धावफलकावर होते ती 9 धावांवर धावफलक थांबतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा गोलंदाज सज्ज होईल संजय. एक धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल, एक धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाते. 10 धावांवर लक्ष आहे ते मात्र आता मोठं होऊ लागलंय. यानंतर शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीतील मुंबई वॉरियर्स आणि चालू सामन्यातील विजेता. मिडविकेट क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय आणि फेकलाय, तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. सतीश आणि वैभव शिंदे हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अडवला जातोय हा चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल. लक्ष मात्र वैभव शिंदेचं सीमारेषा असणार आहे या वेळेला. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 12 वर जाते. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. प्रत्येक फलंदाजाला साजेशी अशी फिल्डिंग या ठिकाणी फिल्डिंगची सजावट केली जाते. अंडाराम बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय समाज कल्याण मैदानामध्ये घाटकोपर भटवाडीच्या. आणि पहा म्हणजे दोन्ही नितीन दळवीचं कौतुक करेल मी, एक क्षेत्ररक्षक चेंज केला जातोय आणि दोन्ही फलंदाज आहेत ज्या ठिकाणी चेंज केलेला फलंदाज क्षेत्ररक्षक जातोय त्या ठिकाणी चेंडू देखील मारतोय. धावसंख्या 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्या. अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. साठी पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे. 13 झालेले आहेत, 31 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करायची, बराचसा विलंब होतोय. चांगला फटका खेळला जातोय. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असणार आहे आणि 11 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या. चौकारांची आवश्यकता, रिक्वायरमेंट मात्र चौकारांची आहे. वैभव शिंदे त्याच्याकडे क्षमता जरूर आहे, परंतु लक्ष भेदावं लागेल. लाल रंगाचा पडदा गाठावा लागणार आहे चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे गेली, परंतु एक गोलंदाज. अंडाराम क्रिकेट छोट्याशा जागेमध्ये खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ म्हणजे अंडाराम क्रिकेट. आपल्याकडे सर्वच ठिकाणी अंडारामचा खेळ पाहायला मिळतो. ज्या ज्या ठिकाणी छोटी छोटी जागा आहे, छोटी छोटी मैदानं आहेत, छोट्या गल्ल्या आहेत, त्या त्या ठिकाणी देखील हा खेळ खेळला जातो. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रत्येक खेळाडू हा अंडाराम क्रिकेटचा खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतो. विश्व शिंदे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल आणि चेंडू टोल लावण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 5 धावा. धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या जाऊन पोहोचली 19. धावसंख्या मात्र आता झेप घेते. फलंदाज सतीश, त्याच्या बॅटमधून हा फटका. मध्ये चेंडू उडवण्याचा प्रयत्न. एक टप्पा. नो बॉल घोषित केला जातो आणि बॉल काउंट होईल आणि रन देखील काउंट. रन नाहीये. 20 धावांवर धावफलक थांबलाय. 3रं षटक सुरू असताना विपुल, नवीन फलंदाज विपुल येत आहेत.
चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळला जातोय. चेंडूची फेक डायरेक्ट यष्टांवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न आणि आणखीन एका खेळाडूला बाद होऊन माघारी परतावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे गेली. 21 धावांवर 23 धावांची आवश्यकता. मुंबई वॉरियर्स कॅप्टनला विनंती, आपण या ठिकाणी त्वरित द्यायचं. चालू सामना जसा संपेल आपल्याला नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे आणि सर्व संघांचं म्हणजे एक संघ वगळता बाकी सगळ्या संघांचं मी आभारी असेल जे टाइमात आले. उद्या देखील इंटर मॅचेस आहेत 21. उद्या देखील ज्यांच्या मॅचेस आहेत त्यांना विनंती असणार आहे आपण देखील वेळेत या ठिकाणी यायचे. शेवट 6:24 त्याला बोल बॉलवर जा घुसून जा. आदर्शने चांगले यष्टिरक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संदीप गोलंदाजीसाठी येत आहेत. ज्याने संजय काय रे संजय सनी सर, आजचा दिवस तुम्ही देखील गाजवलाय. क्या बात आहे. उद्या मात्र बरेचसे प्रेक्षक तुम्हाला देखील पाहायला येतील. चांगला फटका वैभवचा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. पाहूया आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन माघारी परत आहेत. एका मागोमाग एक फलंदाज तंबूच्या आसरेला जाताना पाहायला मिळत आहेत. औपचारिकता या सामन्यातील आता मात्र प्रत्येक चेंडूवर चौकार मारला तरी काम होणार नाहीये, परंतु वैभव शिंदे आपली छाप सोडण्याचा प्रयत्न जरूर करेल. एखाद दुसरा चौकार मारण्याचा प्रयत्न जरूर त्याचा असणार आहे. ज्या स्पर्धेचा आजचा हो चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 78,000 रुपयाचं, द्वितीय क्रमांकाचं 41,000चं, तृतीय क्रमांकाचं 31 आणि चतुर्थ 21. औपचारिकता या सामन्यातील शिल्लक आहे. यानंतर एक बिग फाईट पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता वर्सेस मुंबई वॉरियर्स या दोन बलाढ्य संघ आणि शेट्टी यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर चालू सामन्यातील विजेता खेळताना पाहायला मिळेल त्या संघाच्या विरुद्ध नितीन दळवी. चांगला फटका समोरच्या दिशेने या फलंदाजाच्या माध्यमातून आपली छाप सोडतोय हा फलंदाज. या स्पर्धेवर जे काही चेंडू मिळाले त्या चेंडूचा फायदा या ठिकाणी घेतोय आणि एक नेत्रदीपक फटका खेळला. हॅलो आणि विजय मिळवला जातोय तो या ठिकाणी